राम राम मंडळी. आज व्हिडिओ करायला टेरेसवर येत होतं तर पोरांना हाक मारली. म्हटलं मला बी तुमचे व्हिडिओ द्यायचे. म्हटलं चालतंय की मग ये. मग फक्त माझे व्हिडिओ बैलगाडा विषयी असते ती, त्यातलं तुला माहित असलं तर सांग. माहित आहे का बैलगाडा विषयी? हो. माहित आहे. कुठली कुठली आवडती बैल आहे ती तुझी? सुंदर असेल, बाकासूर असेल, सर्जा असेल, मथुर. म्हणजे ही तुझी आवडती बैल आहे ती. सगळ्यात जास्त कुठली बैल आवडतो एकदम ह्या चार बाका पैकी? बाकासूर. बकासूर. अरे बकासूर तर म्हणजे तमाम बैलगाडा शौकीनांचा जीव की प्राण आहे. त्यामुळं बकासूर तर आवडणार. म्हणजे क्रेज आहे बकासूरची आजच्या तारखेला. म्हणजे मी पेडगावच्या मैदानात गेलो नाही, तिथं बघितलं बकासूर आणि मथुरच्या मागं ना इतके भयान जनता ना लागा तुला सांगतो. असली जनता होती नाही, भयान जनता होती. म्हणजे लय क्रेज आहे लोकांच्या मध्ये बकासूर आणि मथुरचं. आता मला सांग, आता तू शर्यतीमध्ये आधी बघतोस, कधी मी लावत असतो तेव्हा बघतोस तू. सगळ्यात आवडती शर्यत कुठली आहे? म्हणजे आता झालेल्या नुकत्याच झालेल्या शर्यतीमध्ये सगळ्यात आवडती शर्यत कुठली होती तुझ्याकडे? पेडगावचं मैदान पेडगावचं मैदान बघितलं का? बघितलं की. हो. मग कुठली म्हणजे कसं झालं मैदान? कुणी मारलं नंबर वगैरे काय माहिती आहे का? बाकासूरनं मारलेला लखनभर. हा, बकासूर आणि लखन. आजच्या तारखेला लखन टॉपचा बैल आणि त्याच्या सुट्टीला बकासूर होता. मग आता असली जोडी असल्यावर नंबर मारणारच की. म्हणजे बाकी गाड्या पण टॉपच्या सगळ्या चांगल्याच पळाल्या, पण बकासूर लखन होती म्हटल्यावर विषयच हार्ड करून टाकला त्यांनी तिथं. म्हणजे एकदम म्हणतात ना, घासून ठासून निकाल घेतला तिथं बकासूर आणि लखननं. आणि जी आता काल पण एक मैदान झालं माहिती आहे का तुला? माहिती. काल करजेपूल बारामती इथं मैदान होतं आणि तिथं म्हणजे लय बैलगाडा शौकीनांची एक इच्छा होती, ती बैल जोडी काल एकत्र पळाली. कुठली कुठली? मथुर आणि बाकासूरची. म्हणजे मी तुला मोबाईल मध्ये तर बघत नाही, तुला कुठं माहिती भेटते एवढी? ती मिळती. म्हणजे तू अभ्यास करतो का हे सगळं बैलगाडा शर्यतीचं बघत असतो? मला बघायला पाहिजे, तुझ्यावर लक्ष ठेवायला पाहिजे राव. म्हणजे काल काय झालं, मथुर आणि बकासूर खऱ्या अर्थानं म्हणजे लय बैलगाडा शौकीनांची इच्छा होती, ती स्वप्न लोकांचं पूर्ण झालं. म्हणजे लय लोकांना वाटत होतं की एकदा ती एकाच जोखाली आली पाहिजे होती. तसंच झालं. काल एकाच जोखाली दोन्ही बैल पळाली आणि असली पळाली ना, काल नंबर त्यांना म्हणजे दुसऱ्या नंबरवर समाधान मानावं लागलं असलं ना, त्यात भरपूरशा गोष्टी होत्या. कोण म्हणते सुट्टीला थोडा प्रॉब्लेम झालेला काय असेल त्या गोष्टी नंतरच्या. शर्यत आहे, हार जीत होत राहते. काल कॉकटेल आणि गर्णिकीचा राजा ह्या जोडीने एक नंबर केला आणि 2 नंबरला मथुर आणि बकासूर ही जोडी होती. मथुरला आपण काय म्हणतो, बिनजोडचा बादशाह. बेताज बादशाह. नुसता बादशाह नाही, बेताज बादशाह आहे, कारण त्याला आणि पब्लिकचं भिताड. आणि हरण्याचं पण जरा म्हणजे ही झालं ना, गाडी सुटलीच नाही कुठला तरी बैल. सुटली म्हणजे त्या हरण्याचा ह्याचा विषय काय झाला, हरण्या आणि लखन याच्यापैकी कुठला तरी बैल बेथरला काय, त्यामुळे ती गाडी सुटली नाही. ती जर गाडी सुटली असती ना, फायनल अजून रंगत आली असती. का माहितीये का? लखन हरण्या इकडे कॉकटेल आणि गर्णिकीचा राजा, आणि तिकडं बकासूर आणि मथुर. लेका तुला सांगतो, असला म्हणजे टॉपचा, म्हणजे असं घासाघाशीत निकाल झाला असता का नाही, मजा आली असती बघायला. पण काय करणार, नसेल सुटली. आता ते प्रॉब्लेम आता मागं काय आला असेल सुट्टीला, ती वेगळी गोष्ट आहे, हरकत नाही. पण मैदान चांगलं झालं आणि महत्वाचं की लोकांची इच्छा पूर्ण झाली की मथुर आणि बकासूर ही बैलजोडी एकत्र पळाली आणि लय खुश आहे ती. म्हणजे हे बैलगाडी क्षेत्र आहे, इथं प्रत्येकानं समंजसानं वागलं पाहिजे. हे तर काय होत राहतं, चढ उतार येत राहतात. आज ह्यो जिंकलाय, उद्या तो जिंकणार आहे. त्यामुळं प्रत्येकाची वेळ असती. आपले समालोचक म्हणतात ना की संयम ठेवा, फक्त संयम ठेवल्यानं हे होत राहते. आता भरपूरशी मैदान येतील, बिनजोडची मैदान येतील, ही सगळी अशी चालतच राहतील. पण एवढं सगळं बघत असताना मध्ये मध्ये अभ्यासावर पण लक्ष दे, नाहीतर नुसतं बैलगाडा बघत बसशील. हो हो. हा, चालतंय. मग एवढाच व्हिडिओ आता बनवतो. बाकी याला एवढे लय प्रश्न विचारले की माहित नाही का? माहित आहे तुला लय प्रश्न? नाही. हा. नाही. बकासूर किती वेळा सप्तहिंद केसरी झालाय? ती माहितीये, 9 वेळा. सप्तहिंद केसरी नाही, हिंद केसरी किती झाला हा प्रश्न होता. 9 वेळा वय. माहित आहे का कुठल्या मैदानात? हो. कुठल्या? 2 वेळा पेडगावच्या, 3 वेळा पेडगावच्या मैदानात. हा, म्हणजे पहिल्या वर्षी बलमा सोबत होता, मागच्या वर्षी आता परत लखन सोबत झाला आणि परत एक्का बैल सोबत झाला. आता 3 वेळा झाला. पहिल्यांदा 2 पेडगावच्या मैदानात 3 वेळा झाला. अजून पेडगावच्या 3, अजून हे कशाचं, पुशेगावचे 1. पुसेगावच्या मैदानात कोण होतं जोडीला? पुशेगावच्या मैदानात बलमच होता. नाही, सोन्या 50-50 होता त्याच्यासोबत. हा, सोन्या 50. मोठा सोन्या म्हणतात त्याला, तो होता. आणि परत कोरेगावचं 2 मैदान कोरेगावची 2 मध्ये, ज्यामध्ये एका मैदानात बलमाच होता त्याच्या जोडीला. आणि बापकर केसरी. सरदार बापकर केसरी, त्याच्यात कोण होतं जोडीला? त्याच्यावर नाही माहित. त्याच्यात सर्जा होता, रणजित निंबाळकर सरांचा सर्जा होता सरदार बापकर मध्ये. आणि अजून एक होतं, ती नाही आठवत आहे. रुस्तमे हिंद केसरी, चंद्रहार पाटलांचं थारचं मैदान होतं. तिथं माहिब्या आणि बकासूरनं हिंद केसरीचा किताब मिळवला. असे 9 किताब बकासूरच्या नावावर आहेत. चांगलं नॉलेज आहे. एवढं नॉलेज अभ्यासामध्ये पण ठेव, नाहीतर मला नाद लागलाय तसा नाद तुला पण लागला. म्हणजे चालतंय, ठेवूया का, संपवूया व्हिडिओ. राम राम मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.